तर 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे। 26 निष्पाप पर्यटकांची हत्या करणारे पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरमध्येच लपले असल्याची माहिती समोर आली आहे। पाकिस्तानी सैन्यामधील दहशतवादी कमांडो हाशिम मुसा त्याच्या साथीदारांसह बैसरनच्या आसपास असलेल्या जंगलामध्ये लपून बसलेला असण्याची शक्यता आहे। या दहशतवाद्यांना शोधण्याची जबाबदारी NIAवर आहे आणि सुरक्षा यंत्रणांकडून त्यांचा शोध सुरू आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जंगलामध्ये रस्ते शोधण्यासाठी दहशतवाद्यांकडून इंटरनेट शिवाय वापर करता येऊ शकेल अशा अल्पाइन क्वेस्ट मोबाईल ॲपचा वापर केला जातोय। याशिवाय या दहशतवाद्यांकडे चीनी बनावटीची अत्याधुनिक कम्युनिकेशन यंत्रणाही आहे। हल्ला करून कुठे गेले असतील, त्यांना इमिडिएटली तर जाऊ शकत नाही। एक्झॅक्टली मग थांबले असतील, मग त्यांना थांबल्यावर मग आता आर्मी सतर्क आहे, मग तिथून जायचं। समजा जम्मूमधून इन्फिल्ट्रेट केलं त्यांनी, नौशेरामधून त्याला जायला 3 ते 4 दिवस लागतात। मग तिथून क्रॉस कसं करायचं? माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे ते इथेच दबा धरून बसलेले आहेत। जरा बसिरान घाटीतून आपण वरचं पहाडावर चढून, जंगल खूप दाट आहे वर, आणि वर आलो आणि खाली लगेच तराल घाटी निघते। तराल घाटीमध्ये आणि आपण जायचं म्हणजे एका दिवसात ऑपरेशन नाही होऊ शकत, 2-3 दिवस लागतात। आणि कुठे करणार, काय माहीत आहेच का तिथे की नाही आहे, त्याच्यावरती जंगल आहे, तिथे पण ते लपून बसू शकतात। हे जेव्हाच आपण करू शकतो, डायरेक्ट इंटेलिजन्स आपल्याला होतं, पिन पॉइंटेड की इथे आहे, आणि ते इंटेलिजन्स येईल, ते इंटेलिजन्स येईल आणि तुम्ही पाहाल की या जे आतंकवाद्यांना आपण मारलं ते येईल, जस्ट अ मॅटर ऑफ टाईम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।